सुद्धा जोडले गेलेले आहेत। किशोरी पेडणेकरची उद्या शिवसेना आमदार अपात्रता संदर्भातली सुनावणी होते, निकाल जो आहे तो लागतोय आणि आज ठाकरे गटाचे प्रमुख नेते आमदार रवींद्र वायकर यांच्या घरावर ईडीची धाड। ठाकरेंना अडचणीत आणण्याचा हा प्रयत्न वाटतोय का? तुमच्या प्रश्नाचं तो सगळं उत्तर आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे यंत्रणा आहे, त्यामुळे यंत्रणेला जर वाटतंय तर त्यांनी त्यांचं काम करावं, पण ते एकाच पक्षाच्या मागे किंवा ठराविक लोकांच्याच मागे, तर त्याच्यामध्ये अख्ख्या देशात ते दिसतंय। त्यामुळे भाजपामध्ये असणं किंवा शिंदेमध्ये असणं हे दुधके धुले, बाकीचे सगळे भ्रष्टाचारी, असं जे काही एक देशाचं चित्र उभं राहिलंय ते मला वाटतं रॉंग आहे। आणि यंत्रणा आहेत, त्यांना त्यांचं काम करायला दिलं पाहिजे। जे मगाशी दरेकरांनी सांगितलं जे आहे ते बाहेर आहे, पण ते आतापर्यंत कुठलं काय बाहेर आलं? ज्यांचं झालं ते उपमुख्यमंत्री झाले, मुख्यमंत्री झाले, काय काय झालं? ठीक आहे, चाललंय, त्याला बघत राहावं। पेडणेकरजी गेल्या काही दिवसांमध्ये तुमचं वायकरांसोबत काही बोलणं वगैरे झालेलं आहे का? कारण सप्टेंबरमध्ये ईडीकडून गुन्हा दाखल करण्यात आला, डिसेंबरमध्ये ईडीकडून चौकशी झाली आणि आज थेट धाड टाकली जाते। नाही, माझं नाही बोलणं झालं, कारण आम्ही महिला वर्गांचं नेतृत्वात असल्यामुळे जास्त ते त्यांच्यातच असतो, त्यामुळे त्यांच्याशी कधीही बोलणं नाही झालं। ठीक आहे, धन्यवाद पेडणेकरजी, तुम्ही आमच्याशी या संदर्भात सविस्तर संवाद साधण्यासाठी आणि तुमची प्रतिक्रिया देण्यासाठी। तर ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर आपल्यासोबत होत्या। वायकर यांच्याशी संबंधित 7 ठिकाणी ईडीकडून छापेमारी जी आहे ती सुरू झाली आहे। वायकरांसह त्यांच्या भागीदारांच्या घरी आणि कार्यालयावर सुद्धा छापेमारी सुरू झाली। रवींद्र वायकरांच्या घरी नेमकी ईडीची धाड पडलेली आहे। जोगेश्वरीमधील भूखंड घोटाळा प्रकरणी ईडीचं हे धाड सत्र सुरू झालंय। रवींद्र वायकरांच्या घरी सकाळी 8:30च्या सुमारास ईडीचे 10 ते 12 अधिकारी दाखल झाले। रवींद्र वायकरांशी संबंधित 7 ठिकाणी ईडीनं ही छापेमारी सुरू केली आहे। रवींद्र वायकरांसह त्यांच्या भागीदारांवर सुद्धा ईडीनं धाड टाकलेली आहे। तर सकाळी 8:30 वाजल्यापासून ईडीची ही कारवाई जी आहे ती सुरू झालेली आहे आणि रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानावर सकाळी 8:30 वाजता ईडीचे 10 ते 12 अधिकारी हे पोहोचलेत। कागदपत्रांची तपासणी जी आहे ती सध्या सुरू झालेली आहे अशी माहिती मिळते।